साल 2025 हा निसर्गाच्या भीषण रूपाचा साक्षीदार ठरलाय। जंगलातील भयंकर आगी, शक्तिशाली भूकंप, विनाशकारी पूर आणि जीवघेणे वादळ। वर्षभर जगभरातून अशा अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील। आज त्याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। या आपत्तींनी हजारो घरे उद्ध्वस्त केली, लाखो लोकांना आपली घरे सोडायला भाग पाडलं आणि आपत्कालीन यंत्रणांवर प्रचंड प्रेशरही निर्माण केलं। पण हे सर्व येत्या वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये देखील पाहायला मिळणार आहे का? आणि या नैसर्गिक आपत्तीच्या संख्येत झालेली वाढ ही नेमकं काय दर्शवते बरं? ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषणाचा विळखा, हवामान बदल हे निसर्गावर कशा प्रकारे आता परिणाम करतात आणि ते घातक परिणाम आहेत का? आणि वर्ष 2025 मध्ये जगभरात मोठ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आल्या त्या कोणत्या होत्या? सर्व काही जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। साल 2025 निसर्गाच्या भीषण कोपाचं जिवंत उदाहरण ठरला। जंगलं पेटली, शहरं राखेत बदलली आणि जमीन माणसाच्या पायाखालून सरकली। सर्वात आधी 2025 या वर्षाच्या सुरुवातीपासून कुठे कुठे निसर्गाचा प्रकोप दिसला ते जाणून घेऊयात। जानेवारी महिन्याची गोष्ट आहे। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये आकाशाला भिडणाऱ्या जंगलाच्या आगीनं लॉस एंजेलिस हादरून गेला। हॉलिवूड बाउलपर्यंत पोहोचलेल्या ज्वाळांनी पॅसिफिक पॅलिसेड्स भाग हा राखेत बदलला होता। शेकडो इमारती जळून खाक झाल्या होत्या आणि हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी इथे स्थलांतरित करावं लागलं होतं। त्यानंतर दुसरी मोठी नैसर्गिक आपत्ती कुठं घडली? ती मार्चमध्ये घडली आणि म्यानमारमध्ये घडली। मांडलेजवळ 7.7 तीव्रतेचा भूकंप आला आणि भयंकर विध्वंस झाला। 3000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे 1,70,00,000 लोक प्रभावित झाले होते। तुटलेल्या रस्त्यांमुळे आणि संपर्क व्यवस्था कोलमडली होती, त्यामुळे बचाव कार्यात देखील मोठ्या अडचणी आल्या होत्या। मार्च नंतर काही महिन्यांची शांतता दिसली, मात्र त्या शांततेनंतर निसर्गाच्या रौद्ररूपानं पुन्हा दर्शन दिलं, ते म्हणजे नोव्हेंबरमध्ये। देश होता अफगाणिस्तान। अफगाणिस्तानमध्ये आलेला भूकंप आणि भूस्खलनामुळे जवळपास 2000 लोकांचा जीव गेला। अनेक गावं अक्षरशः नकाशावरून पुसली गेली आणि ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक जीव अडकले। भारताच्या पंजाबमध्ये देखील भीषण पूर आला। शेती आणि संपूर्ण गावं पाण्याखाली गेली। 25 लाखाहून अधिक लोक या संकटानं ग्रासले गेले। मग ऑक्टोबरमध्ये वादळ आलं मेलिसा, ज्यानं जमैका, क्युबा आणि हैतीमध्ये मोठी हानी केली। आणि नोव्हेंबरमध्ये चक्रवात दितवा आपल्याला माहिती असेलच, श्रीलंकेला अक्षरशः झोडपून काढलं। पूर, भूस्खलन आणि मृत्यूची मालिका श्रीलंकेत थांबायचं नाव घेत नव्हती। आता या नैसर्गिक आपत्ती का वाढतायत ते देखील आपण जाणून घेऊयात। हवामान बदल हे पहिलंच महत्त्वाचं कारण आहे। आज जगभरातील प्राचीन हवामान चक्र बदलत आहे। तापमान वाढल्यामुळे हवामान अधिक अस्थिर होत आहे, अनस्टेबल झालं आहे। अतिवृष्टी आणि दुष्काळ आता सामान्य झाले आहेत। उष्णतेमुळे हवेमध्ये अधिक ऊर्जा निर्माण होत आहे। वादळ आणि विजेचं प्रमाण त्यामुळे वाढतं आहे। आता जंगलाची जी सुकलेली जमीन आहे ती उष्णतेमुळे अधिक त्याच्यातला जो ओलावा कमी होतोय, त्यामुळे ती जळण्यासाठी युक्त बनते आणि लवकर जळते। त्यामुळे उदाहरणार्थ जर आपण कॅलिफोर्नियाची वाईल्ड फायर पाहिली तर तिथे तेच झालं होतं। तापमान वाढलं होतं आणि दुष्काळ होता भाग, त्यामुळे आग अधिक वेगाने पसरली। आता शेवटचं आणि मुख्य कारण, ज्याला आपण मानवच जबाबदार आहोत, ते म्हणजे वनतोड, प्रदूषण, खनन आणि शहराचा विस्तार। या गोष्टी नैसर्गिक परिसंस्थेला ताण देतात आणि आपत्तीची तीव्रता वाढवतात। चला, आता तुम्ही म्हणाल 2025 तर संपलं, 2026चं काय रे बाबा? तर पुढे हे थांबणार नाही आहे। वैज्ञानिक संशोधनानुसार भविष्यात जागतिक तापमानात वाढ जर अशीच राहिली तर अतिवृष्टीचा धोका, वादळ याला बळकटी मिळणार आणि हे अधिक तीव्र होतील। जंगलाच्या आगीची वारंवारिता, रिपिटेशन वाढेल आणि समुद्र पातळी वाढल्यामुळं तीव्र पूर आणि तटीय वादळांची संख्याही वाढू शकते। त्यामुळे हे आता आपल्यावर आहे। आपण निसर्गाला जपलं तर निसर्ग आपल्याला जपेल। 2025 संपतोय, पण निसर्गानं दिलेली भीषण जखम मानवजातीला एक गंभीर इशारा देऊन जाते। जगभरातील देशांनी निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी काही करायला हवं का? तुम्ही पर्सनल लेवलला निसर्गाच्या संरक्षणासाठी काही उपाय करता का? किंवा यावर तुम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे। कमेंटमध्ये आपले जे काही सजेशन आहेत ते नक्की सांगा। भेटूयात नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।